प्रेज द लॉर्ड. प्रभू स्तुती असो. पुन्हा सर्वांचे येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. या आपण पुन्हा वचनाचा अभ्यास करूया. तर प्रभूला स्तुती असो. आपण पाहिलं की येशू पुढारी हा जिंकण्याचा दृष्टिकोन ठेवतो, आणि जो जिंकण्याचा दृष्टिकोन ठेवतो तोच विजयशाली होतो. आणि म्हणून माझ्या प्रियानो, आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे. अपयश आपल्या मनातून किंवा आपल्या डिक्शनरीमधून पूर्णपणे काढून टाकलं पाहिजे. कारण तुम्ही कुठल्या पृथ्वीवरील व्यक्तीचे पुढारी नव्हे, कुठल्या मंत्र्याचे पुढारी नाही, तर जो अद्भुत मंत्री समर्थ देव त्याचे तुम्ही पुढारी आहात. आणि म्हणून तो देव तुमच्या बरोबर आहे, त्यांचा सपोर्ट तुम्हाला आहे, तो तुमच्या बरोबर चालतो. आणि म्हणून माझ्या प्रियानो, अपयश हे काय आहे आम्हाला माहित नाहीये. आम्हाला एकच माहित आहे, ते म्हणजे फक्त यश. कारण आपण देवाबरोबर चालतो. कारण तुम्ही देवाचे पुढारी आहात, देवाने निवडलेले, देवाने पाचारण केल्याचे पुढारी आहात. आता आपण पुढे पाहणार आहोत की यशस्वी पुढारी हा नकारात्मक विचाराचा नेहमी सामना करतो. यशस्वी पुढारी नकारात्मक विचाराचा सामना करतो. अनेक असे परिस्थिती, अनेक समस्या अशा उद्भवतात ज्यावेळेला पुढारी नकारात्मक विचार करायला लागतो. नकारात्मकता ही जी आम्हाला भयाकडे घेऊन जाते, भीतीकडे घेऊन जाते. आता काही वेळेला प्रश्न पडले असतील, आता ह्या परिस्थितीमध्ये जी आताची कोरोनाची स्थिती आहे, कोविड-19ची, त्याच्यामध्ये काही वेळेला असं वाटतं की ते प्रभू आमचं संरक्षण करता आहे, आणि मग सेवक आहेत, पुढारी आहेत, मंडळीतले विश्वासू लोक आहेत, या लोकांना कशी काय त्याची बाधा होत आहे. मग काही लोक प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नामुळे आपण नकारात्मक विचार करायला लागतो. हे नकारात्मक सैतानाचं काम आहे की नकारात्मकाचं बीज पुढाऱ्यांच्या मनामध्ये पेरणं, हे त्याचं काम आहे. तो तेच पेरत राहतोय. काय, कारण तो घात करणार आहे ना, सेवेचा, पुढाऱ्यांचा, देवाच्या मंडळीचा घात कसा व्हावा हे त्याचं लक्ष आहे. आणि त्या लक्ष्यासाठी पाहिजे ते तो करायला तयार आहे. आणि म्हणून महत्वाची गोष्ट, तर जे युद्ध जे सुरू होतं, सैतानाबरोबरचं जे युद्ध आहे ना, हे युद्ध आमच्या मनामध्ये सुरू होते. लक्षात ठेवा, सैतान मनामध्ये अटॅक करतो, मनामध्ये वेगवेगळे विचार घालतो, नकारात्मक विचार मनामध्ये घालतो. आपण सावध असलं पाहिजे. कारण परमेश्वर माणसाची मन पारखणार आहे, मन पारखतो. आणि म्हणून मन आमचं जे आहे हे क्लीन पाहिजे. आमच्या मनातले विचार जे आहेत ना, तसंच आम्हाला करायला लावतं. जसं आम्ही मनामध्ये विचार करणार तसंच आपण बनणार, तसं आमची सेवा होणार, तसं आम्ही पुढारी होणार. आणि म्हणून नकारात्मक जे विचार आहे त्याचा आम्ही सामना केला पाहिजे. त्यातून यशस्वी पुढारी हा आहे जो नकारात्मकतेचा सामना करतो आणि तो पुढे जातो. नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला अपयशाकडे घेऊन जातो. नकारात्मक विचार तुमचं खच्चीकरण करतो. नकारात्मक विचार मंडळीचं खच्चीकरण करतो. नकारात्मक विचार भयाकडे घेऊन जातो. म्हणून सकारात्मक विचार केला पाहिजे. यशस्वी पुढारीना सकारात्मक विचार करतो. काय, आणि म्हणून अगोदर पाहिलं ना आपण की पुढाऱ्यामध्ये विजय होण्याचं एक दृष्टिकोन पाहिजे. मी हारणार नाही, मी जिंकणार. आणि म्हणून मागच्या भागामध्ये आपण पाहिलं ना की दावीद बघा, हारणारा नव्हता, तो सुकुमार बालक होता, परंतु तो हारणारा नव्हता.
एवढा मोठा बलाढ्य गल्ल्यात त्याच्या समोर उभा होता. हा काय म्हणाला? हा कोणाच्या नावाने गेला? तो शौल राजाच्या नावाने गेला नाही, त्या राष्ट्राच्या नावाने गेला नाही, किंवा त्या सैन्याच्या नावाने गेला नाही. इस्रायली सैन्य त्याला सपोर्ट करतील म्हणून तो गेला नाही, म्हणून त्याने गल्ल्याचा सामना केला नाही. कारण त्याला माहित होतं माझा विश्वास देवावर आहे, देव माझा सारथी आहे, माझं जीवन त्याच्या हातामध्ये आहे, माझी दोर त्याच्या हातामध्ये आहे. तो मला कधीच अपयशाने नेणार नाही. आणि म्हणून मी एकटा नाहीये. जो इस्रायल सेनेच्या सैन्यांचा देव, जो इस्रायलचा देव, तो माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून मी जिंकणार, म्हणून मी जिंकणार. बा कसे विचार मनामधले. आणि या विचारानेच त्याने पलिष्ठ्यांवरती मात केली. आता बलाढ्य पलिष्ठी याच्यावर त्यांनी मात केली. काय पवित्र शास्त्राने म्हटलंय, सैताना गर्जणाऱ्या सिंहासारखा येतो. तो गर्जनाच करत असतो. त्याच्यात दात नाही, दात ओढून टाकलेले सगळे. आणि त्याच्यामुळे मनामध्ये भीती येते. आणि मग आम्ही अपयशी ठरतो. अगोदरच पुढे जायच्या अगोदरच आम्ही अपयशी ठरतोय. पुढे जायच्या अगोदर आम्ही हारतोय. कसं होणार, काय होणार, हे मनामध्ये विचार येतात. आणि हे विचार सेवेसाठी, यशस्वी पुढारपणासाठी, मंडळीसाठी फार मोठे घातक आहेत. फार मोठे घातक आहेत. आणि म्हणून माझ्या प्रियानो, एक देवाचं सेवक या नात्याने, एक देवाचे पुढारी या नात्याने, जिवंत देवाचे तुम्ही प्रतिनिधी या नात्याने तुम्ही ह्या पृथ्वीवर आहात. ते पृथ्वीवर असणारा प्रत्येक व्यक्ती परमेश्वराने तुमच्या हातामध्ये दिलेला आहे, त्याच्यावर अधिकार करण्यासाठी, त्याच्यावर सत्ता चालवण्यासाठी. पण माझ्या प्रियानो, हे सैतान मनुष्यावर सत्ता चालवत आहे, पुढाऱ्यांवरती सत्ता चालवत आहे. मंडळीला कोण उत्तेजित करणार? मंडळीला कोण ह्या अशा परिस्थितीमध्ये त्यांना कोण उत्तेजन देणार? त्यांना उत्तेजन देणारे तुम्ही आहात का? तुमच्या हातामध्ये आहेत का? ते लोक तुमच्याकडे बघत आहेत. लोक तुमच्याकडे बघत आहेत. आणि म्हणून यशस्वी पुढारी हा विजयाच्या दृष्टिकोनातून पुढे जातो. तो कधी हार मानत नाही, सामना करतो. तो कधी निराश होत नाही. तो जिंकणारा असतोय. तुम्ही जिंकणारे आहात. तसंच तुम्ही जिंकू नये, तुम्ही पुढे जाऊ नये, यासाठी सैतान तुमच्या मनामध्ये नकारात्मकतेचं बीज पेरतो, त्याचं रोपण करतो. आणि मग किती जरी चांगलं असेल, ते सोपं जरी असेल, तर ती गोष्ट कठीण होऊन जाते. सोपी गोष्ट कठीण होऊन जाते. कशामुळे? नकारात्मक विचारामुळे. छोटासा दगड सुद्धा मोठा डोंगरासारखा दिसतो नकारात्मक विचारामुळे. पण मोठा डोंगर सुद्धा छोट्याशा दगडासारखा दिसतो सकारात्मक विचारामुळे. तुमच्या समोर जो मोठा डोंगर असेल, मोठा पहाड असेल, सह्याद्री सारखा, आणि जर तुमचा विचार सकारात्मक असेल, हा डोंगर माझ्यासमोर काही नाही, मी तो चढून पार करेन, तर तो डोंगर तुम्हाला एका छोट्याशा दगडासारखा दिसेल. छोटासा दगड. पण जर का तुमच्या समोर छोटा दगड असेल, हे तुम्ही ओलांडू शकत नाही, तुम्ही नकारात्मक विचार असतील, तर तो छोटासा दगड तुम्हाला त्या सह्याद्रीच्या डोंगरापेक्षाही मोठा वाटेल. कशावर अवलंबून आहे? तुमच्या विचारावर. तुमचे विचार बदला. तुम्ही सकारात्मक विचार करायचा. यशस्वी पुढारी
नकारात्मक विचारांचा सामना करतो आणि सकारात्मक विचार करून तो पुढे चालतो. उदाहरणादाखल पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पुष्कळ उदाहरणं आहेत. पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला माहित असेल की गन्नाच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांना कनान देश दिला होता आणि मिस्र देशातून त्यांना सोडून आणलं यासाठी ते कनान देशामध्ये जावं. परंतु इस्रायल लोकांच्या काही हट्टीपण, कुरकुरपणा आणि त्याच्यामुळे देवाने त्यांना रानामध्ये ठेवलं आणि मग तिथून मोशेला सांगितलं की बाबा तू जा आणि कनान देश कसा आहे हे जरा पाहून या. 13व्या अध्यायामध्ये म्हटलंय, मी इस्रायल लोकांना कनान देश देत आहे, तो हेरण्यासाठी माणसे पाठव. त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एक एक पुरुष पाठव, प्रत्येक जण त्यांच्यातला सरदार असावा. बघा, देवाने मोशेला सांगितलं की जे प्रत्येक वंश आहे, जे 12 वंश आहे, त्या 12 वंशामध्ये एक एक सरदार घे आणि त्यांना कनान देशामध्ये पाठव, म्हणजे ते जातील आणि तो कनान देश कसा आहे ते पाहून येतील आणि मग आपल्या लोकांना, आपल्या सगळ्या वंशांना त्या कनान देशामध्ये घेऊन जातील, कारण तो देश मी माझे लोक इस्रायल यांच्यासाठी दिलेला आहे. आनंदाची गोष्ट आहे ना, देवाने दिलेला आहे कनान देश. अब्राहमाला ज्या वेळेला देवाने आपल्या गावामधून बाहेर काढलं तेव्हा त्याला सांगितलं जो कनान देशात तुझा आहे त्यामध्ये वस्ती करेल. मिस्र देशातून इस्रायल लोकांना काढलं कुठं नेण्यासाठी? भटकण्यासाठी नाही, कनान देशामध्ये ठेवण्यासाठी, कारण कनान देश हा देवाने त्यांच्यासाठी निवडलेला होता, तो आशीर्वाद देश आहे. आणि मग 13व्या अध्यायामध्ये पाहतो आपण, मग त्या मोशेने देवाच्या आज्ञेप्रमाणे ते 12 वंशातून 12 जण निवडले आणि त्यांना निवडलं. आता ते काय करायचं होतं, तिथे जाऊन काय करायचं होतं? एक प्रतिनिधी म्हणून जायचं, बघायचं काय आहे कसं काय ते पण सांगायचं होतं. जे लोकांना सांगितलं लोक आनंदित होतील ना, जे कुरकुर करणं तरी थांबतील. कारण लोकांना आजकाल चांगला हवा असतं. मग त्यांनी बघितलेला नव्हता कनान देश कसा आहे, तो फक्त परमेश्वराने सांगितलं होता. आणि मग पुढे आपण 17 वचनामध्ये पाहतो 13व्या अध्यायामध्ये गन्नाच्या पुस्तकामध्ये, मोशे त्यांना कनान देश फिरायला पाठवताना मोशेने त्यांना सांगितलं की येथून नेबेन प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जा आणि काय करायला सांगितलं होतं बघा, की देश कसा आहे, देशातील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत, ते राहतात तो देश चांगला आहे की वाईट आहे, आणि त्यांच्या वस्तीची नगरे छावणी वजा आहेत की तटबंदीची आहेत, तसेच तेथील जमीन सुपीक आहे की नापीक आहे, त्यात झाडे झुडपे आहेत की नाहीत हे पाहून या, हिम्मत धरा व त्या देशातली काही फळे घेऊन या. ते दिवस द्राक्षांच्या पहिल्या भराचे होते. आता त्या देशामध्ये जायचं, त्या देशामध्ये कनानी लोक होते मोठे ना, ते बलाढ्य होते, दिफाड होते, पण त्यांना हरवायला पाहिजे शेवटी तो देश. अरे कनान देशात जायचं म्हणून त्यांनी 12 वंशातून 12 जण निवडले. ते पण कुठले निवडले? साधे लेचे पेचे नाही, चांगले निवडक पुढारी सरदार निवडले. सरदार म्हणजे पुढारी, प्रत्येक वंशाचा पुढारी. तुम्ही ख्रिस्ताच्या मंडळीचे पुढारी आहात. तुम्ही ख्रिस्ताच्या मंडळीच्या पुढारी आहात. 12 वंशाचे पुढारी. आता ह्या पुढाऱ्यांना पाठवलेला आहे म्हणून सांगितलं, पुढारी हा सकारात्मकतेचा विचार करणार असा. पुढाऱ्यांना पाठवलं आणि मग पुढारी त्या ठिकाणी गेले. 40 दिवस त्याने तो देश पाहिला. 40 दिवसामध्ये संपूर्ण जो कनान देश त्याने हेरून काढला. आणि 25 वचन सांगते त्या ठिकाणी, 25-26 बघा, देश हेरून ते 40 दिवसांनी परत आले. ते हेर पारान देश राणातील कादेश येथे मोसे, अहरोन व इस्रायलची सर्व मंडळी यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकीकत सांगितले आणि त्या देशाची फळे दाखवली. तिकडची फळं पण आणली, पण दाखवली.
आता या ठिकाणी त्यांनी काय पाहिलं बघा, काय पाहिलं. आता हे इस्रायल लोक ते प्रत्येक वंशातले पुढारी आहेत. आता त्यांनी काय बघितलं बघा, आपण फार महत्वाचं आहे, फार म्हणजे फार महत्वाचं. काय बघितलं बघा. ओके, त्यांनी काय सांगितलं, काय काय पाहिलं ते मोशेला म्हणाले 27 वचनापासून पुढे. ज्या देशात तू आम्हाला पाठवले त्या देशात आम्ही गेलो, त्यात खरोखर दुधामधाचे प्रवाह आहेत. बघा, दुधामधाचे प्रवाह त्या देशामध्ये आहेत. त्यातली ही फळे आहेत, तिथे कधी फळं सुद्धा आणलेली आहेत. त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत. आणि तिथली नगरं जी आहेत ना, तटबंदीची असून ती फार मोठी आहेत, चांगली आहेत. तेथे अनाकाचे वंशज आहेत. ते नेबेत प्रांतात अमालेकी राहतात, डोंगराळ प्रदेशात हित्ती राहतात, यबुशी अमोरी हे राहतात, आणि समुद्र किनाऱ्यावर यार्दन तीरी कनानी लोकांची वस्ती आहे. म्हणजे ही संपूर्ण माहिती पुरवली त्याने, काय काय बघितलं ते सगळं सांगितलं. आता 30व्या वचनामध्ये फार महत्वाचं आहे बघा या ठिकाणी. 30व्या वचन, तेव्हा मोशेच्या समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आत्ताच्या आत्ता हिंमत करून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ, कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. आता एवढं सगळे आहेत, कनानी आहेत, इबुशी आहेत, आहे ना, हित्ती लोक आहेत त्या ठिकाणी, अमोरी लोक आहेत त्या ठिकाणी, काय अमालेकी आहेत त्या ठिकाणी. आता फार दुधामाता देश, आत्ताच आपण जाऊया आणि आपण त्याच्यावर काय करूया, विजय मिळूया. आपण घेऊ, कारण फार चांगला दुधामाताचा प्रदेश आहे. म्हणजे या ठिकाणी कालेब त्या मनामध्ये आहे, एवढा चांगला देवाने आम्हाला दिलेला, आत्ता आपण जाऊया आणि त्या सर्वांचा न्यायनाट करू, आपण त्या देशामध्ये आपण वस्ती करूया, का तो फार चांगला देश आहे. बघा, 12 पुढारी गेले, 12 पुढारी गेले. सगळं पाहिलं, किती चांगलं होतं ना. पण त्यांचे विचार विचार बघा, विचार करण्याची प्रवृत्ती, पुढाऱ्यांच्या मधली विचार करण्याची प्रवृत्ती. सेवकांच्या मनामध्ये विचार करण्याची प्रवृत्ती कशी असते, दुःखाची गोष्ट आहे. परमेश्वराने त्यांना वंशातून प्रत्येकाला सरदार म्हणून निवडलेले आहे. 31 वचनामध्ये म्हटलं, पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांना स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत. बघा, या ठिकाणी सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार. नकारात्मक विचाराचा कसा सामना करणं, जरूर ते लोक बलाढ्य आहेत, अरे पण त्याचा सामना करू शकतो ना आपण. नकारात्मक विचाराचा सामना करा. ते 10 जण म्हणतात, हो ते लोक फार मोठ्याने बलाढ्य आहेत, आपण त्याचा सामना करू शकत नाही, आपण असमर्थ आहे. माझ्या प्रियानो, देवाच्या सेवकांनो, पुढाऱ्यानो, मी सांगतो, आता सध्याची जी स्थिती आहे ना, फार बिकट परिस्थिती आता आहे. अनेक विरोध आहेत. ह्या विरोधामध्ये खच्चीकरण होणं ना, नकारात्मक विचार करणं हे चुकीचं आहे. आपण स्वतःचे स्वतः खच्चीकरण करतो, आपण स्वतः माघारी फिरतो, आणि आपल्या ओनर, आपण जे पुढारी बनवलेले आहेत त्यांना सुद्धा माघारी फिरवतो, आणि नंतर आपल्या मंडळी जी आहे, जे ख्रिस्ताने आपल्याला जोड दिलेली आहे, तिला सुद्धा आम्ही माघारी फिरवतो, तिचे सुद्धा खच्चीकरण करतो, कारण त्यांना सुद्धा नकारात्मकतेच्या खाईमध्ये आम्ही लुटतो. माझ्या प्रेरणा चुकीची गोष्ट आहे. या ठिकाणी 10 जण म्हणत आहेत समर्थ नाहीये. याचा अर्थ काय माहित आहे, त्या असू दे, कनानी आहेत, यबुशी आहेत, हत्ती आहेत, हित्ती लोक आहेत, अमोरी लोक आहेत, अमालेकी लोक आहेत, बलाढ्य लोक आहेत, कनानी, असू दे ना. पण तुम्ही दृष्टिकोन ठेवा, तुम्ही विजयी व्हा, दुधामाता प्रवेश. परमेश्वराने म्हटलेलं आहे, ते कुठल्या व्यक्तीने म्हटलं नाही, मोशेने म्हटलेलं नाहीये, तर परमेश्वराने म्हटलेलं आहे, आणि ते मोशेने सांगितलेलं आहे. कारण देवाची इच्छा आहे की माझे लोक जे आहे दुधामधाच्या देशामध्ये राहणार पाहिजे. तो देश मी त्यांच्यासाठी दिलाय, मग तो कोणी असू दे, त्यांना हाकलून लावू आपण. आणि ते 10 लोक मात्र त्यांच्या नजरेसमोर मोठा डोंगर दिसत आहे.
पण जर तुम्ही नकारात्मकतेचा सामना करता ना, तर तुमच्यासमोर मोठा डोंगर सुद्धा छोट्याशा दगडासारखा दिसतो. आणि म्हणून म्हटले 32व्या वचनामध्ये, त्या जो देश हेरून आले होते त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. अनिष्ट काय दिलेली आहे? अनिष्ट बातमी. का? कारण ते लोक दिप्पाड आहेत, तेथील रहिवासी फार दिप्पाड आहेत बाबा, ते ग्रासून टाकणारे आहेत, ते अनेकाचे वंशज आहेत. आम्ही त्यांच्या समोर आहे ना टोळासारखे दिसतो, टोळासारखे. विचारसरणी नकारात्मक, विचारसरणी नकारात्मक आहे माझ्याकडे. माझ्या प्रियानो, नकारात्मक जर विचार पुढाऱ्याने केला तो पुढे जाणं फार कठीण. नकारात्मक विचार जर पुढाऱ्याने केला तर ते पुढे जाणं कठीण आहे. त्यांच्यासाठी काय म्हटले बघा, 14व्या अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे, 23व्या वचनामध्ये, म्हणून जो देश मी त्यांच्या वंशजांना, त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडावायचा नाही. ज्याने मला तुच्छ लेखले त्यातले कोणी तो देश पाहणार नाही. तथापि माझा सेवक कालेब याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजाचे वतन होईल. काय 12 जण गेले, 12 सेवक, 12 पुढारी, 12 सरदार, इस्रायल वंशजाचे प्रत्येक वंशातला एक एक सरदार, आणि त्याच्यातले 10 सरदार नकारात्मक विचार करत आहेत. आणि म्हणून नकारात्मक विचार करणाऱ्या, नकारात्मक त्याने पुढे जाणाऱ्या अशा लोकांचा देव नाश करतो. लक्षात ठेवा माझ्या प्रियानो. याचा अर्थ काय? देवाने सांगितलंय ना देव देणार ना, याचा अर्थ आम्ही देवाचाच नकार करतो, देव अशक्य असं समजतो, देवाला काहीच देव काहीच करू शकत नाही असं आम्ही समजतो, देवाला आम्ही कमजोर समजतो. नकारात्मक विचार करतो, देवाला आम्ही कमजोर समजतो. माझ्या प्रियानो, का? कारण देवाने तुम्हाला निवडले. ज्या देवाने तुम्हाला सामर्थ्य दिलं, ज्या देवाने तुम्हाला पोस्ट दिली, डिग्री दिली, ज्या देवाने तुमच्या हातामध्ये लोक दिली, त्या देवाला तुम्ही कमजोर समजता. नकारात्मक विचार. तर देवाने तुम्हाला नेमले, देवाने तुम्हाला पुढारी बनवलेले आहे, तर देव तुमच्या बरोबर आहे. काय पण ते दोघं जण होते, काय म्हणाले बघा, फार सुंदर, मला आवडतंय. तेव्हा 14व्या अध्यायामध्ये आणि 4 ते 7 वचन, 4 ते 8 वचन आपण वाचूया. फार फार सुंदर आहे ते. काय ते आपसात म्हणाले, आपण कोणाला तरी पुढारी करून मिस्र देशात परत जाऊया. कोण म्हणाले? ते 10 जण. तेव्हा मोशे व आरोन जन्मलेल्या इस्रायलच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले. आणि देश हेरून आलेल्यापैकी नुनाचा मुलगा यहोशुवा व यफन्नेचा मुलगा कालेब यांनी आपले कपडे पाडले. आणि ते इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाले, बघा, चौकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न झाला असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो आम्हास देईल. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्या बरोबर परमेश्वर आहे. त्यांची भीती बाळगू नका, त्यांची भीती बाळगू नका, त्यांची भीती बाळगू नका. कोण आहे तुमच्या बरोबर? परमेश्वर. 10 जणांनी जे पाहिलं तेच 2 जणांनी पाहिलं, पण 10 जणांना मोठा डोंगर दिसला, सह्याद्री सारखा. म्हणजे तिथले लोक, तिथली परिस्थिती डोंगरासारखी दिसली. का? कारण त्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार, ते नकारात्मकतेचा सामना करू शकत नाही. नकारात्मक. पण दोघे जण जे होते, काय
यहोशुआ आणि कालेब यांच्या समोर आता तो मोठा जरी डोंगर होता तर तो त्यांना दगडासारखा दिसत होता. का? कारण त्यांचे विचार सकारात्मक होते, त्यांचा भरोसा होता, त्याचा विश्वास होता, त्यांना भीती नव्हती. कारण हे देवाने देव केलेलं होतं, देव त्यांच्याबरोबर. आणि म्हणून तो म्हणतो त्या लोकांचा आधार तुटलाय पण परमेश्वर आपल्या बरोबर आहे, तुम्ही भीती बाळगू नका. कोणाची भीती बाळगताय? तुमच्या विरोधात येणाऱ्या लोकांची. माझ्या प्रियानो, पुढारी जर नकारात्मक विचार करतो तर लोक तसेच करणार. काय? लोक तसेच करणार. तुम्ही लोकांना पुढे घेऊन जाणारे देवाचे यशस्वी पुढारी आहात. दृष्टिकोन ठेवा भविष्यातला. देवाचं वचन जे सत्य आहे ते नीट सांगा. श्रम करा. विजयशाली दृष्टिकोन बघा. सकारात्मक विचार करा. नकारात्मक केलं तर तुमच्या मनात भीती येणार. आणि म्हणून नकारात्मकतेचा आम्ही सामना केला. नकारात्मक येतील, विचार येतील, अनेक लोक तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार टाकतील. आजकाल व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, ह्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं, त्या पास्टरला तसं केलं, त्या सेवकाला तसं केलं, त्या मंडळीला तसं केलं. तुम्ही खच्चीकरण करून ठेवू नका. विचार करू नका. बदला विचार, परिवर्तन. आणि म्हणून इब्रियकाच्या पुस्तकामध्ये म्हटलंय, इब्रियकाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, आपण ते वाचूया. फार महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही नकारात्मक विचार केला ना तर परमेश्वर काय करणार? नाश करणार आहे. आमचा नाही असेल तर आम्ही लोकांना पुढे कसं घेणार? कारण त्या 10 जणांचं झालंय तसं. कोणाला तिथे जाऊ दिलं नाही. त्यांच्या वंशजाला पण नाहीये, त्याच्या पिढीला पण नाहीये. त्यांचा राणामध्ये नाश झाला, मृत्यू पावले ते. फक्त यहोशुआ आणि कालेब त्यांनी त्या नकारात्मक दृष्टिकोनाचा सामना केला, नकारात्मक विचाराचा सामना केला. माझ्या प्रियानो, तुम्ही देवाचे, जिवंत देवाचे निवडलेले, नेमलेले असे तुम्ही सेवक आहात, पुढारी आहात. तुम्हाला जीवनाचा प्रकाश मिळालाय. स्वर्गीय दानाची तुम्ही रुची घेतलेली आहे. तुम्ही पवित्र आत्म्याचे वाटेकरी झालेले आहात. देवाच्या सुवचनाच्या येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची तुम्ही रुची घेतलेली आहात. आणि जर नकारात्मक विचार करून तुमचं पतन झालं तर पुन्हा तुम्हाला पश्चाताप होईल, असं त्याचं नवीनीकरण करणं अशक्य आहे. पवित्र शास्त्र सांगत आहे. इब्रियकाच्या पुस्तकाने 6व्या अध्यायामध्ये 4 आणि 5-6 वचन आपण वाचूया. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्याने स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्याने देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल, असे त्यांचे पुन्हा नवीनीकरण करणे अशक्य आहे. कारण देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खेळतात व उघड अपमान करतात. काय काय करतो? नकारात्मकतेचा सामना करा. नकारात्मक थॉट्स, हे नकारात्मक विचार मनामध्ये भीती निर्माण करते
आणि भीती तुम्हाला दुर्बळ बनवत आहे, कमजोर करत आहे. तर प्रभू येशूच्या जो पुढच्या भागामध्ये आपण यशस्वी पुढारी हा भीतीचा सामना करतो याविषयी आपण पाहूया. तर प्रभूला मी धन्यवाद देतो. माझा विश्वास आहे की तुम्ही जिवंत देवाचे निवडलेले, नेमलेले, पाचारण केलेले असे तुम्ही जिवंत देवाचे सेवक आहात. तुम्ही सकारात्मक विचार करा, नकारात्मकतेचा सामना करा. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड इज ग्रेट.